सरिता कौशिक। झिरो आवरच्या 71व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत। एकीकडे विविध समाजांच्या आरक्षण मागणीवरून राज्यात जाती जातीत तेढ निर्माण होण्याची परिस्थिती असताना दुसरीकडे काही अदृश्य ताकदी धर्माधर्मातील सौहार्द बिघडवण्याचा सुनियोजित प्रयत्न करतायत का, असाही प्रश्न निर्माण होतोय। हा प्रश्न पडण्याचं एक कारण आहे, काही महिन्यांपूर्वी क्रूरकर्मा औरंगजेबाच्या स्टेटसवरून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील नगरमधील वातावरण बिघडलं। मग कोल्हापुरात परत टिपू सुलतानच्या आक्षेपार्ह स्टेटसवरून तणाव वाढला। आता दिवाळीच्या काळात विदर्भात बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात टिपू सुलतानचे उदात्तीकरण आणि छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटना एका मागोमाग घडल्यात। आता अगदी हेच लोण पसरले याच विदर्भातील अमरावती जिल्ह्यात। रिद्धपूर ही महानुभव पंथाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे। शांत म्हणून मानल्या जाणाऱ्या याच रिद्धपूरमध्ये मात्र या स्टेटसमुळे तणाव निर्माण झालाय। घटनेचा निषेध म्हणून विविध तालुक्यात मोर्चे, निवेदनं देण्यात आली। 22 तारखेला म्हणजे काल मोर्शी, दर्यापूर, वरुड आणि चांदूर बाजार शहर बंदचा आवाहन हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आले होते। त्याला चांगला प्रतिसादही मिळाला। महाराजांबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्याला अमरावती जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांना अटक केली आहे। त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। दुसरीकडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून आज अमरावती बंदचं आवाहन करण्यात आले होते, ज्याला हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला होता। पण पोलिसांनी बैठक घेऊन चर्चा केली, त्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला। फक्त राजकमल चौकात निदर्शन करत या घटनेचा आज निषेध करण्यात आला। आणि याच विषयावर झिरो आवरमध्ये आम्ही विचारला होता आजचा प्रश्न। तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न होता, टिपू सुलतानचे स्टेटस फिरवून राज्यातील वातावरण सुनियोजित पद्धतीनं खराब केलं जातंय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। पश्चिम विदर्भातील 3 महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आज स्थिती शांत होती, मात्र चिंता कायम आहे। कारण हा वाद का निर्माण होतोय? हे फोटो कोलाज कोण व्हायरल करतंय? यामागे नेमके कोण आहेत? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। आणि धक्कादायक म्हणजे बहुतेक प्रकरणांमध्ये दोषी आढळून आलेत ते फक्त अल्पवयीन मुलं। आताही विदर्भात नेमकं काय घडलं? 10 दिवसात ऐन सणाच्या काळात नको ते फटाके कसे फुटू लागले? पाहुयात आमच्या विदर्भातील प्रतिनिधींचा ग्राउंड रिपोर्ट। 14 नोव्हेंबर वाशिम, 16 नोव्हेंबर बुलढाणा, 22 नोव्हेंबर रिद्धपूर अमरावती, 10 दिवस 3 जिल्हे, अनेक शहरं, प्रचंड दहशत। कारण मात्र एकच, धार्मिक तेढ निर्माण करणारं स्टेटस। आताची सुरुवात झाली वाशिममधून। 14 नोव्हेंबरला वाशिम शहरात छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील एक आक्षेपार्ह स्टेटस व्हायरल झालं। काही तासांमध्येच शहरात तणाव निर्माण झाला। हिंदुत्ववादी संघटनांनी स्टेटस व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करत शहरातील पोलीस स्टेशन गाठलं। पोलिसांनी कारवाई करत स्टेटस ठेवणाऱ्यांचं घर गाठलं। जेव्हा पोलिसांनी चौकशी केली असता त्या घरच्यांनी सांगितलं की स्टेटस त्यांनी ठेवलं नाही, त्यांच्या एका लहान मुलाने म्हणजे अल्पवयीन मुलाने ते स्टेटस ठेवल्याचं घरच्यांनी सांगितलं। त्यावेळी चौकशी केली असता हा मुलगा हैदराबादला गेलेला असल्याचं घरच्यांनी सांगितलं। हा मुलगा हैदराबादला का गेला तर मामाच्या गावी गेला असं घरच्यांनी सांगितलं। मात्र हैदराबादमध्ये बसून आपल्या स्वजिल्ह्यात या अल्पवयीन मुलाने तणाव होईल असं स्टेटस का ठेवलं याची चौकशी पोलिसांनी केली असता
त्याला चौकशी करून सोडून देण्यात आलं। या चौकशीसाठी एक पथक सुद्धा हैदराबादला गेल्याचं माहिती मिळाली आहे। आता दुसऱ्या दिवशी शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत निषेध मोर्चा काढला। वाशिम मध्ये स्टेटस चुकून एका अल्पवयीन मुलाने टाकलं, पण याच घटनेनंतर अवघ्या 2 दिवसांमध्येच बुलढाण्याच्या संग्रामपूर मधल्या एका गावात शासक टिपू सुलतानचा फोटो वापरून छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातलं तेच स्टेटस पुन्हा एकदा व्हायरल झालं। पोलिसांनी गुन्हा दाखल करत तरुणाला अटक केली। त्यानंतर काही तासांमध्येच खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव मध्येही असंच स्टेटस व्हायरल झालं। पुढे हेच स्टेटस चिखली आणि जळगाव जामोद पर्यंत पोहोचलं। जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तणाव निर्माण झाला। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि अनेक ठिकाणी गुन्हेही नोंद झाले। व्हायरल पोस्टचंही हेच लोण आता अमरावतीमध्ये पोहोचलंय। गेल्या 3 दिवसांपासून अमरावतीची शांतता भंग आहे। रिद्धपूर सारखं शांत शहर दहशतीत आहे। जून महिन्यातही कोल्हापुरात औरंगजेब आणि टिपू सुलतान यांच्या उदात्तीकरणाच्या स्टेटसवरून वाद निर्माण झाला होता। त्यावेळेसही कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती। धक्कादायक बाब म्हणजे यावेळेसही अल्पवयीन मुलानेच हे स्टेटस ठेवल्याचं समोर आलं होतं। इतकंच नाही तर नवरात्रोत्सवात कोल्हापूरच्या दुर्गा दौड मार्गावर टिपू सुलतानचं उदात्तीकरण करण्याच्या हेतूने आक्षेपार्ह वाक्य लिहिल्यानं तणाव निर्माण झाला। तर वाशिम जिल्ह्यातल्या मंगळूरपीर शहरामध्ये जानेवारी महिन्यात उर्स निमित्त मिरवणुकीत औरंगजेबाचे बॅनर्स नाचवले। कोल्हापूर ते रिद्धपूर आणि अहमदनगर ते मंगळूरपीर जिल्ह्यात अगदी थोड्या अंतरावर अल्पवयीन मुलांना हाताशी धरून सोशल मीडियाचे आक्षेपार्ह स्टेटस ठेवणं, तणाव निर्माण करणं, 2 समाजांना एकमेकांविरोधात उभं करणं हे सुरूच आहे। एकच स्टेटस तेही मॉर्फ केलेलं। एकानंतर एक जिल्हे आणि तणाव या स्वतंत्र घटना आहेत की एका मोठ्या विघातक रणनीतीचा डाव? याचा खरा सूत्रधार कोण? हे मॉर्फिंग नक्की केलं कोणी? प्रश्न अनेक आहेत। याची उत्तरं घ्यायला आम्ही या तिन्ही जिल्ह्यांचे सक्षम पोलीस अधिकाऱ्यांकडे गेलो, पण आयजी रेंज जयंत नाईक नवरे यांनी मात्र बोलण्यास नकार दिला। पण नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे। अशा रणनीतीला कुठल्याही समाजाने बळी पडू नये, तरच समाजात शांतता कायम राहील। 0 आवर एबीपी माझा। घटना एकानंतर एक हळूहळू होत आहे। एक भाग शांत होतो, मग दुसरा पेटतो म्हणायचं की पेटवल्या जातो। एकदा 2 समाज असे आमने सामने उभे ठाकले की शांतता सौहार्द परत भंग करणं फार अवघड नसतं। अवघड जंगल बेची राख करणाऱ्या वणव्याला देखील एका छोटीशी ठिणगी पुरेशी ठरते। अशांत महाराष्ट्र हा कोणाच्या फायद्याचा? ह्या घटना एकानंतर एक जरी घडत असल्या तरी ह्या मागचे खरे चेहरे ते अल्पवयीन मुलं आहेत की त्यांचा हुशारीनं वापर करून घेणारे दुसरे कोणी? तुर्तास वेळ झालीये तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची, आणि त्या पाहण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला। आजचा आपला प्रश्न तुम्हाला परत सांगते। टिपू सुलतानचे स्टेटस फिरवून राज्यातील वातावरण सुनियोजित पद्धतीनं खराब केलं जातंय का? सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्यात त्या बघूयात। शेख जब्बार, कायदा सुव्यवस्थेचं पालन का होत नाही? कोणतरी अचानक उठून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतोय। याच्या मागे कोण आहे? कोणामुळे हे केलं जात आहे? आणि निवडणुकीच्या तोंडावरच का? याचा शोध लावणे आवश्यक आहे। एक्स वरून कल्याण वडमारे, ही भाजपाची नीती आहे, तोडाफोडा आणि राज्य करा। यूट्यूब वरून क्रिश, 2014 नंतर टिपू सुलतान विलन झाला, त्याच्या आधी तो एक शूरवीर भारतीय होता। यूट्यूब वरून सुदर्शन थोरात, निवडणुका लक्षात ठेवून पाऊल उचललं जात आहे।
यूट्यूबवरून सोपान सपकाळ. सध्या सोशल मीडियाचा गैरवापर करून काही समाजकंटक समाजात तेढ निर्माण करीत आहेत. जागरूक लोकांनी याबद्दल आपापल्या समाजात जागृती करणं गरजेचं आहे. फेसबुकवरून सचिन पाटील. महाराष्ट्रात छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा होणारा अपमान आणि टिपू सुलतानचे होणारे उदात्तीकरण देशासाठी घातक आहे. तुकोजी होळकरांनी टिपू सुलतानचा पराभव केला होता. टिपूचे स्टेटस फिरवून सामाजिक तेढ निर्माण करण्याचं काम देशविरोधी शक्ती करते हे मात्र नक्की. इंस्टाग्रामवरून मुर्तजा शेख. काय पण नाही, उगाच बाऊ केला जात आहे. दोन शहरांबाबतीत जास्त बोलावंसं वाटतं. एक अमरावती आणि दुसरे कोल्हापूर. अमरावती म्हटलं की तुकडोजी महाराजांचं मोजरी आणि महानुभव पंथाचं रिद्धपूर आठवतं. शांत, सुसंस्कृत, वेगवेगळ्या राजकीय आणि सामाजिक शैक्षणिक चळवळींना मानाचे स्थान देणारे ही दोन शहरं. पण गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्रिपुरातील हिंसाचार घटनेचे अमरावतीत पडसाद दिसले. दंगल झाली. त्यानंतर घडले ते सरतनसे जुदा प्रकरण. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनाचं स्टेटस ठेवल्यानं मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या. त्यातही असलेला धार्मिक अँगल. आणि आता पुन्हा एकदा स्टेटस प्रकरण. तर कोल्हापूर पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारा दुसरा जिल्हा. तिथेही गेली वर्षभर अशाच घटना घडत आहेत. अगदी परत काल परवाही तणाव होता. या जिल्ह्यांमध्ये काय नक्की बदलतंय त्यासह अनेक गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपाचे अनिल बोंडे. अनिलजी, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. एकंदरीत अमरावतीत आज परिस्थिती नक्की कशी आहे? अमरावतीमध्ये परिस्थिती शांत आहे, परंतु 2 दिवसाच्या अगोदर मानभावाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रिद्धपूरमध्ये जिथे मराठी विद्यापीठ येऊ घातलेलं आहे, अशा रिद्धपूरमध्ये एक स्टॅटस फिरवलं जातं की भवानी मातेच्या जागेवर टिपू सुलतानला ठेवलं जातं आणि छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या पायाशी नमन करतात आहे, लोटांगण घालतात आहे. आणि मोठ्या ताकदीने ते स्टेटस फिरवलं गेलं, सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलं. आणि साहजिकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना या महाराष्ट्रातला हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो, सर्वजण मानतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अशा प्रकारे टिपू सुलतानच्या चरणाशी लोटांगण घेताना दाखवणं हे जाणीवपूर्वक समाजामधल्या भावना भडकवणं आहे. आणि त्यामुळं त्यावर प्रतिक्रिया, त्यावर उत्तर, त्यावर त्याचं समाजामधली असलेली चीड आणि अशा समाजकंटकांना तातडीनं अटक केल्या गेली पाहिजे. नुसती अटक नाही तर त्याला त्या जिल्ह्यामधून बाहेर काढलं पाहिजे. आणि नुसता एकटा नाही, पहिल्या दिवशी एका जणाला अटक केली, तो अल्पसंख्याक नव्हता, 19 वर्षाचा होता. दुसरे त्यानंतर ज्यांनी बनवलं ते 23 वर्षाचे होते. पहा कसं आहे की या तिघांचे फोटो, एक वंचित आणि काँग्रेसचा जो निवडून आलेला सरपंच आहे सज्जाद म्हणून, त्याच्या फ्लेक्सवर याचे फोटो सुद्धा होते. हे ठरवून केलेलं आहे. बरं, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना ठरवून का केल्या गेलेलं आहे हेच आम्ही विचारतोय की हा सुनियोजित कट आहे का आणि असं का केलं जातं? सांगतो. हा नियोजित कट असा आहे की हिंदूंचे देवता असतील, हिंदूंचे आराध्य दैवत असतील, हिंदू ज्यांना ज्यांना सन्मान देतात ते आमच्यापेक्षा कमी दर्जाचे आहे, टिपू सुलतानपेक्षा कमी दर्जाचे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न, त्यांच्या पूर्ण पिढीला तो समजावून सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून सातत्यानं केला जातो. आणि त्यामध्ये त्यांना त्याची चिंता नाही आहे की कोणी हिंदू चिडेल म्हणून. उलट त्यांना माहीत आहे की हिंदू तर खूपच सहिष्णू आहे. हिंदू मधला काँग्रेसचा कोणताही नेता आमच्या विरोधात काही बोलणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजला काही दाखवलं तरी, हे त्यांना नक्की माहीत आहे. अनिलजी, अशा पद्धतीचं राजकारण आणण्यापेक्षा कुठंतरी समाजातली शांतता भंग होते या दृष्टिकोनातून, म्हणजे पक्षाचं काँग्रेस किंवा भाजप असं राजकारण आणण्यापेक्षा समाजात मला हे सांगा,
समाजातली शांतता भंग करण्याच्यासाठी जो कोणी जबाबदार असेल त्याच्या मुसक्या बांधल्या पाहिजे की नाही बांधल्या पाहिजे, नक्कीच. त्याच्यावर प्रेशर, त्याचा सगळ्यांनी एका आवाजात निषेध केला पाहिजे की नाही केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजचा अपमान करत असेल नक्कीच. फक्त डॉक्टर बोंडेंनी नाही, फक्त भारतीय जनता पक्षाने नाही, राष्ट्रवादीचे नेते का नाही निषेध करत? काँग्रेसमधली इथली पालकमंत्री आहे यशोमती ठाकूर, एक साधा निषेध नाही करत. तिला वाटत नाही छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल काही? म्हणजे हे लाडावून ठेवण्याचं जे पाप आहे ते आता अंगावर येत आहे सरिताजी. आणि हे काही साधं नाही आहे, हे पूर्ण प्लॅनिंगनं चाललेलं आहे की हिंदू देवता किंवा हिंदूंचे आराध्य दैवत असेल ते छत्रपती शिवाजी महाराज असो, ते बजरंगबली असो, यांच्या आता तुम्हाला मुसक्या तर- आवळल्या तुम्हाला मी जात सांगेन नाही की असं आपण एवढ्यावर म्हणत नाही आहात थांबलंय. अनिलजी. गृह खातं आज देवेंद्र फडणवीसांकडे आहे, आपल्या पक्षाकडे आहे. यांच्या मुसक्या आवळल्या जात नाहीत असं आपल्याला वाटतंय का? देवेंद्र फडणवीसांकडे गृह खातं आहे म्हणूनच एका दिवसात त्याला पकडलं 24 तासाच्या आत. त्याच्यावर कलमा लावल्या गेल्या 295A. दोघं जण अजून सापडले. पण हे जाळ खूप मोठं आहे. माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या की त्याला पकडलं, निषेध आम्ही केला किंवा काही लोकांनी हिंदुत्ववादी संघटनांनी केला, पण समस्त जे हिंदू आहे, हिंदूही सोडा, जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, काँग्रेसवाले मानत नाही का? राष्ट्रवादीवाले मानत नाही का? उबाठावाले मानत नाही का? का समोर येत नाही त्यांचा निषेध करायसाठी? अरे एका शब्दानं तर निषेध करा की छत्रपती शिवाजी महाराजाला कोणी मुसलमान जर असं दाखवत असेल, काय आहे की यांना मतासाठी लाडावून ठेवलेलं आहे, यांचं लांगुल चालन केलेलं आहे. आणि त्यांना हे माहित आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजला टिपू सुलतानच्या पायाशी जरी ठेवलं, लोटांगण घालताना जरी दाखवलं, तरी आमचे काँग्रेसचे नेते आम्हाला रागावणार नाही, आमचे राष्ट्रवादीचे नेते रागावणार नाही, संजय राऊत, उद्धव ठाकरे किंवा त्यांचे लोक आम्हाला रागावणार नाही. कारण त्यांना वाटलंच तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान चालतो, पण आम्हाला दुखवणं परवडत नाही. ही अशी हिंमत वाढलेली आहे. आणि म्हणून माझं एकच म्हणणं आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, उबाठा असो, शिंदेची सेना असो, भारतीय जनता पक्ष असो, सगळे पक्ष छत्रपती शिवाजी महाराजला मानतात ना. दिवस रात्र आपण नाव घेतो ना. मग छत्रपती शिवाजी महाराजाचा जर अपमान करत असेल तर सगळे जण मिळून निषेध का करत नाही? या सगळ्या जणांनी अनिलजी, निषेध तुमचा केला तर मुद्दा जो कोणाची आहे तो हिंमत मला होणार? नक्की लक्षात आला. ही मात्र महत्त्वाची त्याच्या पलीकडचा खरं तर माझा प्रश्न आज आहे, किंवा हा मुद्दा जो आहे तो तेवढा गंभीर आहे. राज्यामध्ये अशा पद्धतीनं, अमरावती हा एकमेव जिल्हा नाही आहे, आपण बघत आहोत की सातत्यानं तेच स्टेटस थोड्या थोड्या काळानं वेगवेगळ्या ठिकाणी येतं, त्या जिल्ह्यापुरती ते फिरतं, तिथे तणाव निर्माण होतो, नंतर ते स्टेटस दुसरीकडे जातं आणि ते स्टेटस नक्कीच तुम्ही सांगता तसंच आहे, अत्यंत संतापजनक असं हे स्टेटस आहे. मात्र हे असं होतंय, यामध्ये पक्षाच्या राजकारणामध्ये न अडकता आपल्या देशाच्या, राज्याच्या विरोधात कुठंतरी एक मोठं कट कारस्थान आहे, असं आपल्याला नाही वाटत का? पूर्ण देशाच्या विरोधात कटकारस्थान आहे. कारण मुस्लिम धर्मियाचा ह्या असे विकृत जे लोक आहे, त्या मुस्लिम धर्मियापैकी काही जे विकृत लोक आहे, त्यांना हे सातत्यानं दाखवायचं आहे की आम्ही सुपेरियर आहो, आम्ही शासक होतो या देशाचे. आणि हे सगळेजण टिपू सुलतान, देश का सुलतान. आता तुम्हाला मी एक लिंक देतो इंस्टाग्रामची, Prince_Allu_07. तुम्ही त्या लिंकवर जा, तिथे 8000 फॉलोअर आहेत. त्यांनी 68 पोस्ट केलेले आहे. या 68 पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक वेळा व्हिडिओ पण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक वेळा टिपू सुलतानच्या पायाशी दाखवलाय. एवढंच नाही तर बजरंग बुलीला सुद्धा पायाशी दाखवलाय, काही नेत्यांना सुद्धा पायाशी दाखवलाय. आणि सुपेरियर किंग टिपू सुलतान असं करून इंस्टाग्रामचं हे पेज चालवलं जात आहे. मी आत्ताच SP ना फोन केला, त्यांच्याकडे लिंक पाठवली आणि या
नालायकाला पकडल्या गेलं पाहिजे. इंस्टाग्रामला सुद्धा रिपोर्टिंग केलं. मग नक्कीच पण आता हे अनिलजी सगळं कुठेतरी होत तुम्ही जे असताना- म्हणत आहात त्याच्यात हा, तुम्ही स्वतःच सांगितलं की सर्वात पहिले ज्याला अटक करण्यात आली तो अल्पसंख्याक सुद्धा नव्हता. त्यामुळे ह्यात धर्म असं आणण्याच्या ऐवजी नाही. कुठेतरी समाजकंटक मंडळी हे करू पाहतात असं आपल्याला नाही वाटत का? याला धर्माची किनार आपण द्यायची का? कुठलं आता जे स्टेटस होत आहे, जे आपण म्हणतो ते धार्मिक विकृत असल्या ऐका ना, पोस्ट धार्मिक असल्यामुळं, धार्मिक भावना दुखवणारी असल्यामुळं, छत्रपती शिवाजी महाराजांचा बजरंगबलीचा अपमान करणारी असल्यामुळं आपण त्याला धार्मिक विकृती म्हणतो. धार्मिक विकृती, कारण की ती विकृती त्यांच्या मनामध्ये ज्यांनी कोणी निर्माण केली असेल ती धार्मिक विकृती मोठ्या संघटितपणे समोर येते आहे. आणि म्हणून त्याचा सर्वांनी विरोध केला पाहिजे. एका पक्षाने नाही म्हणत मी, तुम्ही बातम्या देता तर हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला, भारतीय जनता पक्षाने विरोध केला. मग हे बाकीचे काय भांडे घासायला ठेवले आहे का? काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले आणि उभाटावाले छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घ्यायचं आणि अशा पोस्ट आल्या तर त्यांना काहीच वाईट नाही वाटायचं. म्हणजे प्रत्येक हिंदुत्ववादी का म्हणता? कारण की या सगळ्यांना छोट्या छोट्या गोष्टीवर टिवटिव करतात सरिताताई हे, आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा एवढा अपमान होतो, एक स्टेटमेंट नाही देत, एक निषेधाचा शब्द नाही काढत. म्हणजे यांना स्वतःच्या मनाची तरी लाज वाटली पाहिजे. आणि म्हणून हे होत नाही, म्हणून यांना म्हणून अशी प्रवृत्ती फोफावते. गोंडेजी, मी आम्ही आपल्याला तर एक लावून शेवटचा धरणारच आहे. प्रश्न विचारते. आम्ही छत्रपती शिवाजी ज्या महाराजांचा पद्धतीनं अपमान कारवाई झाली आहे, सहन कुठं करू तुम्हाला शकत नाही. असं वाटतंय का की जी अगदी तळाशी हा गुन्हा करणारी जी काही गँग आहे, जी काही लोक आहे, कारण 1-2 लोक नाहीत, तळाशी पोलीस पोहोचू शकले आहेत असं आपल्याला वाटतंय का? नाही, अजूनही आता तीन जण अटक केलेले आहे. पहा, मागच्या वेळेला उमेश कोल्हेच्या वेळेला जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, पहिल्या 7 दिवसात यांनी म्हटलं होतं की फक्त ते म्हणजे पैशावरून वाद झाला, मीच एकटा माणूस होतो की हे सर तनसे जुदा म्हणून झालं. 2 जण पहिल्या दिवशी पकडले. नंतर जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं, आज 13 जण NIAच्या कोठडीमध्ये आहेत. 13 जण. आणि हे हिमनगाचं टोक आहे. हिमनगाचं टोक आहे. आम्ही सातत्यानं पाठपुरावा करणार आहे, SP कडे करणार आहे, IG कडे करणार आहे, आणि जोपर्यंत पूर्ण यांचा समूळ उच्चाटन केल्या जात नाही तोपर्यंत त्याच्या पाठीमागे लागणार आहे. कारण आम्ही नाही सहन करू शकत की छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणी अपमान करत असेल तर आम्ही स्वस्थ बसू शकत नाही. नक्कीच कोणीही खरं तर तो सहन करू शकणार नाही. आपण आलात 0 आवरमध्ये, आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, आपली मतं शेअर केली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली आहे आपला आजचा पहिला पोल रिझल्ट पाहण्याची. त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, टिपू सुलतानचे स्टेटस फिरवून राज्यातील वातावरण सुनियोजित पद्धतीनं खराब केलं जातंय का? एकूण 7,500 मतं यूट्यूबवर होती. 90% लोकांनी होय म्हटलंय, 10% लोकांनी नाही. एक्सवरून 82% लोकांनी होय म्हटलंय, 18% लोकांनी नाही. इंस्टाग्रामवर 74% लोकांनी होय म्हटलंय, 26% नाही. फेसबुकवर बघूया. एकूण 60% लोकांनी होय म्हटलंय, 41% नाही. त्यामुळे कुठलंही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असो, मात्र जास्तीत जास्त लोकांना वाटतंय की अशा पद्धतीनं स्टेटस फिरवून राज्यातील वातावरण सुनियोजित पद्धतीनं खराब केल्या जात आहे. बाबर असो, खिलजी घोरी असो किंवा औरंगजेब अफजल खान, या मुस्लिम शासकांची आक्रमणांची इतिहासात नोंद राहिली आहे.
बळजबरीनं धर्मांतर करणे, धर्मांतर केले नाही तर लाखो हिंदूंच्या कत्तली करणं, मंदिरं पाडणं, तीर्थस्थानं भ्रष्ट करणं, हिंदूंवर जिझिया कर लावणं अशा कामांना धर्मकार्य मानून, जिहाद मानून या आक्रमकांनी राज्य केलंय. त्यांच्या विरुद्ध लढण्यात भारतातील राजे महाराजांच्या पिढ्या खर्ची पडल्या. महाराष्ट्रात शिवछत्रपती तर एकाच वेळी चार शहांशी लढले. संपूर्ण हिंदुस्थानवर राज्य करणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबासोबत ते आयुष्यभर लढले. दुसरे छत्रपती संभाजी राजेंनी तर प्रखर हिंदुत्वाचा बाणा राखत अत्यंत यातना भोगत शेवटचा श्वास सोडला. औरंगजेबाच्या धर्मांधते विरोधात त्यांनी निकराची झुंज दिली. एकीकडे टिपू सुलतानच्या हिंदूंवरच्या अत्याचाराच्या कहाण्या सांगितल्या जात असतात, तर दुसरीकडे याच टिपू सुलताननं इंग्रजांच्या विरोधात लढाही दिला. पण म्हणून काही टिपू हा महाराजांपेक्षा महान होता हे सांगण्याचा जो प्रयत्न या मॉर्फ केलेल्या स्टेटसमधून होतोय तो केविलवाणा आहे, घातकही आहे. मतांच्या राजकारणासाठी औरंगजेबाला सुफी संत म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच हास्यास्पद टिपूला दिला जाणारा हा मॉर्फ्ड दर्जाही आहे. समाजात तणाव निर्माण करण्यासाठी हे केलं जातंय का हे तपासून पाहण्याची गरज आहे. आणि म्हणूनच अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घातला तर राज्यातील वातावरण बिघडवण्याची संधी समाजकंटकांना मिळणार नाही. समाजातील प्रगल्भ समजूतदार लोक आणि सरकारमधील धुरीण या कामात पुढाकार घेतील अशी आशा. 15 नोव्हेंबरला सुरू झालेला मनोज जरांगेचा दुसरा महाराष्ट्र दौरा आज संपणार आहे. प्रत्येक ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसह भुजबळ टार्गेटवर होतेच, मात्र यावेळी त्यांची भाषणं आक्रमक झाली. भाषणांमध्ये मागणीसोबतच धमकी वजा इशारा दिसू लागला. मनोज जरांगेंच्या दौऱ्यात कालचा दिवस महत्त्वाचा होता, कारण ठाण्याच्या सभेत त्यांनी आंदोलकांवर असलेल्या गुन्ह्यांवरून सरकारला सवाल केला होता. काल आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा मध्यस्थी करत मराठा आंदोलकांवरचे गुन्हे आश्वासन दिल्यावरही मागे घेतल्या जात नसल्यामुळे मनोज जरांगे अस्वस्थ असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगितले. एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार त्यावर मुख्यमंत्र्यांनी आश्वासक भूमिका घेतली आहे. या विषयात पुढील 5 ते 6 दिवसांमध्ये निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं कळतंय. मात्र ज्यांनी आंदोलनादरम्यान जाळपोळ केली आहे त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट नकार दिलाय. ज्यांनी हिंसा केली त्यांना जर सोडून दिले तर राज्यात आंदोलनाच्या आड अराजकता माजवण्याचा पायंडा पडू शकतो अशी सीएमची भूमिका असल्याची एबीपी माझाकडे एक्सक्लुझिव्ह माहिती आहे. त्यातच आज बीडमधील जाळपोळींसंदर्भात मोठी अपडेट आली आहे. ती म्हणजे बीड पोलिसांनी दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या 10 टोळ्यांना अटक केली आहे. सोबतच 5 मुख्य आरोपींसह एकूण 254 जणांना अटक केली आहे. त्यात 17 जण अल्पवयीन आहेत तर 300 जण फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचं बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलंय. याच कारवाईत पोलिसांनी तब्बल 2000 जणांची चौकशी केली आहे. मात्र आज महाराष्ट्र दौरा संपल्यानंतर मनोज जरांगे पुढे काय करणार? मराठा आरक्षण लढ्याचं काय होणार? मनोज जरांगेंनी आधीच घोषणा केली त्या पद्धतीनंच 1 डिसेंबर पासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण सुरू होणार. असे अनेक प्रश्न आज उपस्थित होत आहेत आणि ह्या प्रश्नांची उत्तरे आपण खुद्द मनोज जरांगेंकडूनच घ्यायचा प्रयत्न करूया. ते काही वेळातच आपल्या गेस्ट सेंटरला असणार आहेत. पण अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला विचारला होता. तो पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा मराठा आरक्षण मिळवण्यासाठी किती फायदा होईल? तुम्हाला आम्ही 4 ऑप्शन्स दिले होते, खूप जास्त, जास्त कमी की काहीच नाही. खरं तर
तर दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्यातील प्रत्येक सभेत मनोज जरांगे जरा आक्रमक झालेले दिसले. त्यांच्या याच आक्रमक भूमिकेवर राजकीय पक्षांचा विरोध दिसू लागलाय. ओबीसी नेते तर आधीच विरोधात होतेच. अजित पवार असो किंवा मग जरांगेंना अगदी त्यांच्या गावी जाऊन समर्थन देणारे राज ठाकरे असोत, दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना मनोज जरांगेंवर बोलण्याची मनाई केली आहे. तिकडे शिंदे समितीच्या मार्फत कुणबी दस्तावेज तपासणी सोडलं तर सत्ताधाऱ्यांनीही आश्वासक पावलं उचलल्याचं दिसत नाहीये. त्यामुळे आता मनोज जरांगे काय भूमिका घेणार आहेत हेही आपण जाणून घेऊ. मात्र त्याआधी पाहूयात तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया. त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा मराठा आरक्षण मिळवण्यासाठी किती फायदा होईल, या प्रश्नाला काय प्रतिक्रिया तुम्ही दिल्यात सोशल मीडियावर त्या बघूयात. एक्सवरून संतोष नाईक, हे केवळ राज्य पातळीवर शक्य नसून यासाठी संविधानामध्येच आवश्यक बदल करावा लागेल. सामान्य लोकांना समजणार कधी? राजकारणी केवळ मतांचे राजकारण करतात, लोकांची डोकी भडकावून आपली पोळी भाजतात. एका घटनेनंतर जरांगे पाटलांना देवदूत बनवून त्यांचा वापर केला जातोय. जय हिंद. एक्सवरून अमोल काते, जातीपातीच्या राजकारणाचे असे शस्त्र आहे की ते बाहेर काढले की तुम्ही आपापसात भांडणं करायला, मारामाऱ्या करायला मोकळे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, याला कुणाचाच विरोध नाही, पण द्यायचं नाही, कारण आरक्षणाचा घोंगडं भिजत ठेवून पुढच्या निवडणुकीत मतांचा जोगवा मागायची सोय आहे. यूट्यूबवरून विवेक कानविंदे, आरक्षणाचा फायदा फक्त प्रस्थापित नेत्यांना मिळेल, बाकी सर्व फक्त आश्वासनाच. यूट्यूबवरून भूषण परमार्थी, जातीय तणाव आणि येत्या निवडणुकासाठी ही वातावरण निर्मिती आहे, त्या व्यतिरिक्त काही निष्पन्न होईल असे नाही वाटत. फेसबुकवरून विकास जाधव, पक्ष आणि राजकारणाचा त्याग करून मराठा समाज एकत्रित येतोय, हाच सगळ्यात मोठा फायदा आहे. फेसबुकवरून सचिन चौघुले, नुसता फायदाच नाही तर यामुळे उद्दिष्ट देखील पूर्ण होणार आहे. इंस्टाग्रामवरून अरविंद पाटील, सामान्य माणसाने केलेली असामान्य कामगिरी, त्यामुळे मनोजदादा जरांगे पाटील जेवढा महाराष्ट्र दौरा करतील तेवढा सरकारवर दबाव वाढेल. 2 वेळा उपोषण, 2 वेळा महाराष्ट्र दौरा, असंख्य सभा, लाखोंची गर्दी, हा होता मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंचा कार्यक्रम. त्याच आंदोलनात आज एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होतोय. त्यामुळे आता राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये दौरा केल्यानंतर मनोज जरांगे आता पुढे काय करणार, त्यांची पुढची भूमिका काय असणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला, जिथं स्वतः मनोज जरांगे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी चर्चा करूया. मनोजजी, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. आपला दौरा आज संपतो आहे आणि आपल्याला अजून लेखी आश्वासन मिळालेलं नाहीये, काय सांगाल? सरकारने 2 दिवसात देतो म्हणून सांगितलं होतं, परंतु काय अडचण आली त्यांना लक्षात येईना. पण आम्ही सांगितलं की आम्ही अंतरवालीत जाईपर्यंत द्या. काल बैठक झाली वाटतं, बच्चूभाऊ कडूनच्या माध्यमातून कळालं की गुन्ह्याच्या बाबतही मागे घेतलं जाईल आणि त्यावरही चर्चा झाली टाईम बॉन्डवर. बघूयात आता उद्या येत आहेत का. नसता आम्हाला आमची भूमिका पुन्हा एकदा जाहीर करावी लागणार आहे आणि आम्ही तर आरक्षण मिळवणारच. टाईम बॉन्ड तुम्हाला तर द्यावंच लागणार आहे, परंतु आरक्षण मिळवल्याशिवाय मात्र आम्ही थांबणार नाही. एकंदरीत सगळं पाहता तुम्हाला असं वाटतं का की या डेडलाईन पर्यंत तुम्हाला अपेक्षितवाला निर्णय मिळेल? हो, कारण 100% त्यांनी वेळ घेतलेला असल्यामुळं 100% आम्हाला खात्री आहे की 24 डिसेंबरच्या आत आरक्षण मिळेल. पण त्यानंतरचं आंदोलन परत त्यांना परवडणारं नसेल, परत त्यामुळं त्यांना ते जड जाईल. त्यामुळं ते 100% देतील, आम्हाला खात्री आहे. शिंदेसाहेब 100% देणार. दोनही उपमुख्यमंत्री त्यांना सपोर्ट देतील आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय 24 डिसेंबरपर्यंत कायम मार्गी निघणार. कारण इथं गोरगरिबांच्या घराघरातल्या लेकरांचा प्रश्न आहे, त्यांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे, त्यांचं करिअर पूर्ण उद्ध्वस्त व्हायला लागले. सरकार किती दिवस संयम बघणार आहे आणि किती दिवस गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं करणार आहे.
त्यामुळे सरकार 100% आता मागं काय झालं त्यापेक्षा 100% 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देईल. तुमचं स्वतःचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालंय का? नाही नाही, याबाबत काही चर्चा नाही, आरक्षणाच्या बाबतही नाही आणि टाइम बॉन्डच्या बाबतही नाही. मग तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं? हॉस्पिटल नाही नाही, ते शांततेत असणार, परंतु ते जड जाईल. कारण आम्ही आणखी ठरवलेलं नाही आहे. कारण मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय आपण पुढचं काम करत नाहीत. मराठा समाजाला विश्वास घेतल्याशिवाय आपण काहीच करत नाहीत. 24 डिसेंबरच्या नंतर समाजाला बोलून समाजाला विश्वासात घेऊन पुढची आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. परंतु मला खात्री आहे की आंदोलन करण्याची आमच्यावर वेळ येणारच नाही. 100% सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल, ही 100% खात्री आहे आम्हाला. तो आम्ही सातत्यानं बघत आहोत की तुम्ही तुमच्या सभांमधनं तुमचा रोख आहे, टार्गेट आहे छगन भुजबळांवर, मात्र तुम्ही त्यांच्याबद्दल अनेक वेळा एकेरी शब्दामध्ये बोलताना दिसतात, जे अनेकांना आवडत नाही. नाही, त्यांना काय व्यक्ती म्हणून आमचा कधी विरोध नव्हता असण्याचं कारण सुद्धा नाही. त्यांच्या विचाराला आमचा विरोध होता. पण त्यांनी विनाकारणच जातीय तीळ निर्माण होईन अशी भाषा करायची, कायदा पायदळी तोडवायचा, स्वतःच कायद्याच्या घटनेच्या पदावरती बसायचं. एवढं मोठं जबाबदार व्यक्ती असतानाही अशी भाषा वापरायची की जाती तीळ निर्माण होईल. मग आम्ही तर बोलतच नाहीत. अगोदर आम्ही त्यांना बोलत नाहीत कधी. ते बोलले, त्यांनी विरोध केला की आम्ही विरोध करतो आणि आम्ही करणार. कारण मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की आपण सोडणार नाही. कारण आमचं हक्काचं आरक्षण आहे, ते आम्हाला मिळालं पाहिजे ना. आमच्या लेकरांना किती दिवस मारणार आहेत तुम्ही? असं होणार नाही. आता आमचा हक्क आम्ही मिळवणार आहेत. त्यांनी कितीही विरोध केला आणि कितीही कायदा बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी आमचं आंदोलन शांततेत राहणार आहे. पण आरक्षण मात्र आम्ही घेणार आहे. एकंदरीतच तुम्ही जे म्हटलं की भुजबळांबद्दल की ते भाजपात जाणार, तुमच्याकडे अशी काही माहिती आहे का स्पेसिफिक, की काही पुरावे आहेत तुम्ही हे जे आरोप करत आहात त्यावरून? नाही, हे बघा, आपण शक्यता शब्द वापरला की तुम्ही इतकी भाषा वापरली जाती तीळ निर्माण होऊन अशी. तुम्ही परत कालच सांगितलंय की आम्ही आता तंबी दिली, आता कोणी एकमेकाला एकरी बोलू नये, आम्ही तंबी दिली. आम्हाला वाटलं बरं झालं, सुरळीत झालं. आम्ही सकाळपासून काहीच बोललो नाही. आम्ही एक 50 किलोमीटरवर गेलो असतो किंवा 100 किलोमीटर अंतरावर बातमी ऐकल्याच्या नंतर म्हणलं आपण आता एकरी उल्लेख नाही करायचा. लगेच बातमी आली की येवल्यात त्यांनी आमचे बोर्ड फाडायला लावले. ही कोणची पद्धत आहे? मग आम्हाला डाऊट यायला लागला ना यांच्याबद्दल. सरकार तर यांना पाठबळ देऊन जाती तेढ निर्माण करत नाहीये. यांना तिकडे त्यांच्या पक्षात तर घ्यायचं नाही म्हणून बळ द्यायला लागले. तू काही कर, तिकडे कायदा मोडव, काय करायचं कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहे असं तर सांगत नाहीत. पण एकंदरीत बघितलं तर भुजबळ हे सरकारमध्ये असणाऱ्याच एका पक्षाचे सदस्य आहेत, ते मंत्री आहेत, त्यामुळे ते सत्तेत आहेत. आता त्यांना सत्तेत असणाऱ्या दुसऱ्या पक्षात जायची काय गरज? तुम्हाला का असं तुम्ही म्हणताय? नाही वाटतं नाही बळ. हे बघा, गृहमंत्री साहेब सक्षम असताना या राज्यात कायदा सुव्यवस्थेसारखी भाषा केली जाते आणि त्या माणसाला समजून सुद्धा सांगितलं जात नाही. मग याचा अर्थ काय काढायचा आहे? तुम्हीच तर बळ नाही द्यायला लागले, तुम्हीच तर हे असे प्रकार घडून नाही आणायला लागले. आणि जर तुम्ही नाही आणत तर तुम्ही त्यांना जाब विचारून का खडसावत नाहीत? तुम्ही का जाब विचारत नाही, त्यांना खडसावत नाहीत? जर असं नाहीये, आम्ही आमच्या मनातलं काढून टाकतो, आमच्या डोक्यातलं काढून टाकतो, तुम्ही का खडसावत नाहीत त्यांना? तुम्ही तर सरकारचे प्रमुख आहे जरी उपा असली तरी पण. मग तुमच्यासारख्या व्यक्तीनं, इतक्या हुशार माणसानं त्यांना तंबी दिली पाहिजे. आपण गृहमंत्री आहेत, आपण जबाबदार आहेत, आपण सगळं राज्य चालवतात, या अगोदर आपण चालवलेलं आहे. जर माणसं असं कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासारखं करत असतील आणि ते बी घटनेच्या पदावर बसलेले तर तुम्ही त्यांना जाब विचारून खडसावलं पाहिजे जागेवरती. तुम्ही काय बोलतच नाही आहेत. आमच्यासारख्या एखाद्या सामान्य माणसांना बोललं तर ठीक आहे की चला बोलले असतील. इतक्या जबाबदार अनुभवी 30-35 वर्षे शासनात घातलेले माणूस जर असं बोलतोय आणि आज तुमच्या खांद्याला खांदा, तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून बसलेली ते तुमच्या डोळ्यासमोर जर अशा भाषा वापरत असतील तर तुम्ही कसं गप्प बसू शकता? आम्ही का संशय घेऊ नये? मग आता तुम्ही खरं तर आपल्या गावी परत जात आहात, आम्ही बघतोय तुम्ही गाडीत आहात. आता अंतरवाली सराटीमध्ये गेल्यानंतर डेडलाईन पर्यंत काय करणार?
काहीच नाही. मराठा समाजाचं 24 तारखेपर्यंत डिसेंबरपर्यंत मराठा समाजाचं गाठीबाठी घेऊन आशीर्वाद घ्यायचा आहे. फक्त जनजागृती करायची की शांत राहा. ही सरकारची जबाबदारी, शासनाची प्रशासनाची जबाबदारी, कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याची. पण ते काम रात्रंदिवस शिंडून आम्ही स्वतः करतोय. सरकारची बाजू आम्ही मराठा समाज ओढायला लागला की शांततेत राहा. शांततेचं आव्हान सरकारने करायचं असतं, शासन प्रशासनाने करायचं असतं. ते आम्ही करतोय. काय चुकीचं करतो आम्ही? आम्हाला दिवसभरही आम्ही तेच सांगतोय लोकांना, रात्रभर पण तेच सांगतोय. धन्यवाद मनोजजी, 0 आवरमध्ये आलात आणि आपली मतं आमच्याबरोबर शेअर केलीत याबद्दल. आता वेळ झाली आहे आपल्या दुसऱ्या प्रश्नावरचा पोल रिझल्ट पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न तुम्हाला परत सांगते. मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा मराठा आरक्षण मिळण्यासाठी किती फायदा होईल? यूट्यूबवर एकूण 30,000 मतं आपल्याला आली आहेत. 66% लोकांनी खूप जास्त फायदा होईल असं म्हटलंय, 6% जास्त, 7% कमी होईल असं म्हटलंय, तर 21% वाटतंय की काहीच फायदा होणार नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 68% लोकांनी खूप जास्त फायदा होईल असं म्हटलंय, 8% जास्त, 5% कमी फायदा, तर 19% वाटतंय की जरांगेंच्या दौऱ्यामुळे काहीच फायदा होणार नाही. पुढे एक्सवरचा पोल पाहूया. 35% लोकांनी म्हटलंय खूप जास्त, 8% जास्त, 10% कमी, तर 47% वाटतंय काहीच फायदा होणार नाही. 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर जरांगे पाटील ठाम आहेत. तिकडे सरकारच्या समित्यांचं कामही युद्धपातळीवर सुरू आहे. हा प्रश्न जुना आहे, पेच कायदेशीर आहे. यात राज्यघटनेचा विचार करावा लागणार आहे, मदत घ्यावी लागणार आहे. रस्त्यावर दबावाची, इशाऱ्याची भाषा करून टाइम बाउंड देऊन आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही याची जाणीव सर्व घटकांना असेलच. जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे, महाराष्ट्र दौऱ्यामुळे कायदेशीर बाजू सक्षम करण्यासाठी सरकार गतिशील झालं असेल तरी ते या आंदोलनाचं यशच म्हणावं लागेल. 0 आवरमध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्या ब्रेकची. ब्रेकनंतर श्रीराम जन्मभूमी, काशी विश्वेश्वरानंतर श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरेकडे पंतप्रधान मोदींचं लक्ष. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.